नमस्कार मित्रांनो, मी युवा व्याख्याते अभिजित कोळी कुंडल. मित्रांनो, लक्षात ठेवा की आता सध्याची परिस्थिती बघताना मला एका राजाविषयी आठवतं आणि तो महान राजे म्हणजेच महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज. खऱ्या अर्थानं मित्रांनो, ज्या डोंगर दऱ्यातून पूर्वी साधा अश्वमेध घोडा न सुद्धा पाप समजत होता, असा म्हणजे आलमगिरी औरंगजेब बादशाह. खऱ्या अर्थानं त्याला त्यावेळेला वाटायचं की या सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यामध्ये अश्वमेध घोडा अन्न सुद्धा पाप समजत होता. अशाच काळात तुम्हाला सांगतो, मुठभर मावळ्यांना घेऊन ज्यांनी अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत समजणाऱ्या एका राजानं मुठभर मावळ्यांना घेऊन हिंदवी स्वराज्य निर्माण केलं, ते म्हणजे महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज. अशा वेळेला मला एक नाव आठवतं, ते म्हणजे प्रख्यात्रे. मित्रांनो, प्रख्यात्रे नेहमी म्हणायचे की बाकीच्या राज्यांना भूगोल आहे आणि माझ्या महाराष्ट्राला इतिहास आहे. त्याचं कारण काय माहितीये का तुम्हाला? त्याचं कारण एकच, कारण बाकीच्या राज्यांमध्ये खऱ्या अर्थानं छत्रपती शिवराय जन्माला आले नव्हते आणि आमच्या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले आणि आमचा महाराष्ट्र हा महान राष्ट्र निर्माण झाला. इतकी मोठी ख्याती आमच्या महाराष्ट्राची. पण मित्रांनो, ही गोष्ट ऐकल्यानंतर आपल्या सगळ्यांच्या अंगावरती शार येतात, आपल्या सगळ्यांना स्फुरण चढतं आणि आपण स्वतःला म्हणायला लागतो की आम्ही किती भाग्यवान आहोत की याच महाराष्ट्रात राहिलो. कोर्ट आले, आज तुम्हाला सांगतो न्याय व्यवस्था आली, हायकोर्ट आले, पण आज सुद्धा आमच्या चिमुरडीवरती म्हणजे 2 वर्षाच्या 3 महिन्याच्या जवळजवळ 10 वर्षाच्या 11 वर्षाच्या 25 वर्षाच्या महिलेवरती मुलीवरती बलात्कार होतो. परंतु 2-2 वर्ष 10-10 वर्ष न्याय मिळत नाही. ही दुर्दैव आपल्या महाराष्ट्राचं आणि आपल्या भारत देशाचं आहे. मित्रांनो, यामध्ये आपल्याला शिकायचं काय असेल तर आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांची शासन व्यवस्था, आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचं राजकारण, आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचं समाजप्रिय असलेली शासन व्यवस्था, ही त्यांच्याकडून आपण शिकण्यासारखी गोष्ट आहे. मित्रांनो, आज आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांची 396वी आपण येत्या 2026 ला जयंती साजरी करतोय. पण मला वाटतं की छत्रपती शिवाजी महाराज विचार घेत असताना फक्त गाडीवरती आपण पाठीमागे टाकतो, बघतोस काय मुजरा कर. मला त्यावेळेला वाटतं, अरे छत्रपती शिवाजी महाराज जरी असते तरी त्याने सुद्धा असं त्यांना मान्य होतं का, त्यांना अभिप्रेत होतं का? तर अजिबात नव्हतं. कारण फक्त दाढी वाढवली, खऱ्या अर्थानं त्यांच्यासारखी चंद्रकोर लावली म्हणून त्यांचे विचार आपल्यात येत नाहीत. जर त्यांचे विचार आपल्यामध्ये घ्यायचे असतील तर लक्षात ठेवा, प्रत्येक स्त्रीला जर आपल्याला पाहिल्यानंतर आपल्यामध्ये त्यांना खऱ्या अर्थानं राम दिसत असेल, भाऊ दिसत असेल, वडिलाची भूमिका दिसत असेल, तर खऱ्या अर्थानं आपण कुठंतरी चांगल्या भूमिकेमध्ये जगतोय आणि शिवाजी महाराजांचे विचार आणि शिवभक्त म्हणून घेण्यात लायकी ठरत आहोत. मित्रांनो, एकच लक्षात ठेवा, छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार महाराष्ट्रभर मांडत असताना मला अनेक माणसं भेटली. त्या माणसांच्याकडे काय शिकलो तर काही माणसं माझ्या जवळ येतात आणि म्हणतात की तुम्ही आग्र्याहून सुटका महाराजांचा प्रसंग सांगा. मी त्यांना विचारतो की तुम्ही असं का सांगता? मी जरूर तोही प्रसंग सांगतो व्याख्यानात, परंतु मला ती लोक सांगतात की ज्यावेळेला 1665 ला ज्यावेळेला मिर्झा राजे जयसिंग तुम्हाला सांगतो औरंगजेबाच्या माध्यमातून छत्रपती शिवरायांच्या वरती चाल करून आला, त्यावेळेला लक्षात ठेवा की शिवाजी महाराजांच्याकडे तुम्हाला सांगतो जे 65 किल्ले होते त्यातले जवळजवळ तुम्हाला सांगतो 23 किल्ले महाराजांना तहमध्ये द्यावे लागले. परंतु दुर्दैव मित्रांनो असो की महाराजांच्याकडे 8-9 किल्ले राहिले, परंतु एखादा असता तर निराश झाला असता, एखादा असता तर खऱ्या अर्थानं आत्महत्या केली असती, एखादा माणूस असता तर पुढे जाऊन काहीच केलं नसतं आणि निराश होऊन खऱ्या अर्थानं जीवन जगायचं सोडून दिलं असतं. पण आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांनी 1665 ला 8 किल्ले स्वतःकडे ठेवून सुद्धा 6 जून 1674 ला मित्रांनो 365 किल्ल्याचा अधिपती आणि 365 किल्ल्याचा राजा म्हणून केवळ 8 वर्षात एवढं सगळं साम्राज्य निर्माण करणारा जगातला एकमेव राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आहे. लक्षात ठेवा. धन्यवाद मित्रांनो. बोलण्यासारखं भरपूर आहे, कारण की महाराजांचा इतिहास एका 5 मिनिटात 10 मिनिटात संपण्यासारखा नाहीये. त्याला दिवसांदिवस बोलल तेवढं कमी आहे. पण एवढंच सांगतो, शिवरायांचा विचार घ्या आणि खूप मोठे व्हा. धन्यवाद.